विनंती अशी राहील सगळ्यांना, थोडासा डोळस्त बनणे गरजेचे आहे. दुसरं काय झाले की काहीही खपवणारी लोक निघाली, त्यांच्यापासून समाज सुद्धा सावधान राहायला पाहिजे. आणि कधी कधी आम्ही दिवसा पाहिलेल्या याच्यात रात्री जाऊन पडतो, दिवसा पाहिलेल्या खड्ड्यात रात्री जाऊन पडतो, किंवा रात्री पाहिलेल्या खड्ड्यात दिवसा जाऊन पडतो. असं होऊ नये. असं बरीचशी घटना आपण दर दिवशी ऐकतो, पाहतो, अनुभव करतो. तथापि त्यातून काहीतरी बोध घ्यायला पाहिजे ना. बरीच मंडळी आपण बोध घेत नाही आहोत. आणि ह्याच्यामुळे काय होते की अशा लोकांमुळे धर्मक्षेत्र बदनाम होतं. मग सरसकट सगळ्यांकडे त्याच दृष्टीने पाहायला सुरुवात होते. धर्मक्षेत्र बदनाम करतात ही मंडळी, अशी मंडळी. आणि ही एकाच दिवशी घडते किंवा कधीतरी घडते असं नाही, कुठे ना कुठेतरी होत असते. एवढं मोठं हे राजधान झाल्यानंतर सुद्धा पुढे 8-15 दिवसात माणसं पटकन दुसरा विषय आले की पहिला विषय कायमचेच विसरून जातात. असं होऊ नये की ही कायमचे लक्षात ठेवायला पाहिजे की अशा पद्धतीने समाजाची शोषण, विविध घटकांचे शोषण करणारी मंडळी ही कुठल्याही रूपात उपस्थित असू शकतात. आणि उघडी केली पाहिजे आणि त्यांना योग्य तो शिक्षा पण झाला पाहिजे. तरच लोकांना, इतरांना सुद्धा अशा पद्धतीने कार्य करणाऱ्यांना आयुष्यभर लक्षात ठेवायला पाहिजे. महाराज ही एक पाहतो आपण न्यूजपेपरला नेहमी वाचतोय, करणी, बारामती, लिंबू टोचणे, अमुक तमुक, म्हणजे समाज त्याची मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धेकडे वाटतं किंवा जास्त पगडा विश्वास आहे. त्याबद्दल काय सांगू शकाल? तेच नाही, ही त्याचाच एक भाग आहे. मी म्हणतो माणसं ह्यातनं सुधरत नाही. माणसं पुन्हा आज बघतात, उद्या पटकन त्यात पडलेले असतात. की थोडासा मेमरी आमची शॉर्ट झाली की काय असं वाटते. जसं नवीन विषय आले की जुना विषयाचा पूर्णपणे विसर पडून जातो. आणि त्याच्यामुळे असं करणाऱ्यांचा भावच जातो आणखीन. नेते मंडळी सुद्धा यापुढे साधू संत केवळ साधू संत असं नाही. बघा, ह्यातल्या सगळ्या क्षेत्रातली ही घटना घडली. यावेळी साधे कोणतरी डोंगे साधू किंवा काय म्हणतो आपण, एक कृत्रिम माणसाकडून ही घडलं. आणि याच पद्धतीचे शोषण विविध समाज, विविध क्षेत्रातून सुद्धा होत असते. असं नाही की कुठलं क्षेत्र याला अपवाद आहे. कुठलं क्षेत्र अपवाद आहे मला सांगा. उदाहरण जर घ्यायचं झालं, सगळ्या क्षेत्रांमध्येही कधी ना कधीतरी घडत असतो. म्हणून आपण डोळसतो होणं गरजेचे आहे. याचं शुद्धीकरण एकीकडे शासनाकडनं पण झालं पाहिजे आणि समाजात शुद्धीकरण हे समाजातनं झालं पाहिजे आणि शासनाकडून सुद्धा. शासन चांगला कायदा करू शकते, पण कायद्याची अंमलबजावणी करणं, त्याचे पालन करणे हेही आपलं कर्तव्य आहे. आता 302 नाही आहे का? आहे ना, पहिल्या दिवसापासूनच आहे 302. पण तरी सुद्धा खून, दरोडा ही होतच राहतात. याचा अर्थ त्यांची धाक नाही असं वाटते. कारण न्यायाला विलंब होणं म्हणजे ही न्याय नाकारण्याचाच प्रकार असतो. कुठल्याही एखादा घटना घडली की त्याला तत्काळ जितकं लवकर त्याला दंडित करता येईल, कायद्याच्या चाकोऱ्यात बसून दंडित करता येईल तेवढं केली तर बरेचसे अपराध कमी होतील. आणि मग ही एकदा प्रोसेसला लागले की 4 वर्ष 8 वर्ष गेले की डायल्यूट होऊन जातं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.